हॅलो, सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चिराग आणि रेवणात ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्क वरती सूरज गराटेला पाहतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये, त्यामुळे डॉट आला. याच गोलंदाज थोडासा एंगल तुम्ही बनवा, कारण अगदी मधोमध येतो, त्यामुळे थोडीशी परिस्थिती निर्माण होईल बिकट. पहिला चेंडू डॉट आलाय. 4 षटकांचा सामना. सलामीची जोडी आली आहे. पहिला बॉल डॉट. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. हो, फिल्डर उपस्थित आहेत तिथे, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आहोत आणि तिसरा दिवस या स्पर्धेचा तुम्हाला पाहा मिळतोय. अत्यंत चांगली स्पर्धा. ऐतिहासिक मैदान जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचा. नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज असणारे मैदान. चेंडूचा पाठलाग केला. चेंडू चालला शॉट तडम्यान मधून. फिल्डर धावतात आणि अखेरकार शेवटच्या क्षणाला अडवलं गेलंय आणि तोपर्यंत इथे 2 धावा मिळाल्या. खरं तर पहिला दुसरा चेंडू डॉट होता आणि त्यानंतर आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा. एकूण धावसंख्या 2. पहिला दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा. चिराग आणि रेवणात. स्ट्राइक वरती चिरागला पाहतोय. पॉवर प्लेचे एकमेव षटक मार्गस्थ असताना हुक केला जातोय, मात्र मिडॉनचा फिल्डर पुढे सरकलाय, तोपर्यंत सिंगल धाव एकवटली गेली आहे. एकूण धाव संख्या 3. पॉवर प्लेचे पहिलं षटक. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करायची असते. खरं तर फलंदाजांना संधी असते मोठे फटके मारण्याची आणि गोलंदाजाची त्या ठिकाणी परीक्षा असते, कारण दोनच फिल्डर तटिया सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटरला जास्त ऍडव्हान्चर असतो. डावखुरे आताचा फलंदाज रविनाथ प्रथमच स्ट्राइक वर दे. लेफ्टी रायटी हे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एजंट टेकन. चांगला असा चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न रविनाथचा राहिलाय आणि पहिला धक्का मिळालाय, तो मात्र धावसंख्या 3 असताना. हॅलो, पहिला धक्का लागला या ठिकाणी. पाहिलं तर देवलोली संघाला जो डावखुऱ्या आताचा बॅटर होता आणि डावखुऱ्या आताचे बॅटर आक्रमक असतात हे पाहिलं गेलंय, मात्र तसं काही त्याला फायदा जास्त उठवता आला नाही. या पहिलं षटक. होल, पुन्हा एकदा लिडिंग आहे. चेंडू पाठीमागे. झेल सुटला गेलाय. अत्यंत चांगला असा झेल होता आणि अशा परिस्थितीमध्ये पाहतोय झेल सोडला गेला. अद्यापर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक. चला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा फक्त 4.
4 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू गमावलाय देवलोली टीमने. बदलापूर बेल्ट मधील देवलोली संघ, दुसरीकडे दापिवली संघाला पाहतोय आपण. रुपेश गायकर यांचा संघ आणि येत्या मार्च महिन्यामध्ये त्यांची सुद्धा मोठी डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चला पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. अत्यंत चांगलं षटक राहिलं. सूरजचं मात्र आता मच्छिंद्र गायकर. यस मच्छिंद्र, आपलं सहर्ष स्वागत. कधी कधी सुरुवातीला माईक वरती बोलायचे दे, मात्र आता कामाचा जास्त ताण वाढलाय त्यामुळे थोडेसे माईक पासून दूर झालेत. सुरुवात केली होती त्याने सुद्धा. चला जाऊया मॅच कडे. दुसरा ओव्हर. अगोदरच बॅट फिरवली होती. अर्ली स्विंग. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात खेळाडू आल्यात तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात स्कोरबोर्ड वरती. वरत आणि त्याच्या जोडीला चिराग हे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात मैदानावरती. अद्यापर्यंत एकही चौकार षटकार आला नाहीये देवलोली टीमच्या बाजूने. दिशाहीन गोलंदाजी पंच वाईट चिकून करत असताना एक काबांतर स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा लेग स्टंपला हलकसा अपील. यास लेग बिफोर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॅड वरती अदलला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. संघाची कठीण परिस्थिती आहे. कमागोमाग 1-2 खेळाडू बाद झाल्यात. स्कोरबोर्ड वरती अद्याप मोठी धावसंख्या उभी राहत नाहीये. एकही चौकार षटकार नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी 4 धाबा आल्या आणि या ओव्हर मध्ये मच्छिंद्रने सुद्धा एक खेळाडू बाद केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला दीपमडे फोल्डर उपस्थित आहेत. दुसरे धाबेसाठी निघाल्यात. पहिला कॉल लवकर दिला. खेळाडू थांबले. रनआउटची संधी होती मात्र थ्रो अगदी देबाचा टप्प्यावरती आलाय. त्यामुळे ते 2 धावा पाहायला मिळाल्या तुम्हाला. अत्यंत जलद गतीने या 2 धावा एकवटत असताना सेवन स्टार लाईव्ह या चॅनल वरती स्पर्धा कव्हर केली जाते. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल. नितीन भोईर यांच्याकडून अर्जुनसाठी सुवर्ण संधी. लागोपाठ 3 चौकारांसाठी 500 1000 आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 आहेत आणि चौकारांसाठी 500. फटका इथे हवेत खेळल्यात. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 11 या स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते. अत्यंत चांगलं वातावरण आजच्या दिवसामध्ये. 3ऱ्या दिवसामध्ये हा पहिला सामना
हो, बिगिट करण्याचा प्रयत्न अगदी तावातावाने आल्या, जोश होता, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाही आहे. मच्छिंद्रचं सुद्धा चांगलं षटक पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होता. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धाबा आहेत 2 बाद 11 आणि डीके सरांचं आगमन झालंय. स्वागत आपलं डीके. चला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. संघाची स्थिती देवलोलीची थोडीशी बिकट आहे. 2 खेळाडू बाद झाल्यात. फक्त 11 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. अद्याप आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज पाहतोय तिसरं षटक महेश गायकर चा वापर केला गेलाय. अद्याप एकही मोठा फटका नाहीये देवलोली टीमच्या बाजूने, त्यामुळे तुम्हाला थोडासा विचार विमर्श करावा लागेल. ओ, या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर एज आहे. फलंदाज बाद. धक्का लागला आणखीन एक. डिझे थांबा जरा. कोणाला महेशला पाहतोय आपण. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर डॉट, त्यानंतर या 2 धावा. हो, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. पंच बॅट चिकून करत असताना एक अभांतर स्वरूपाची धाव मिळाली आहे. धावसंख्या 14, 3 बाद 14. अत्यंत नाजूक स्थिती पाहायला मिळतो आपल्याला. फटका चांगला आहे यावेळेस, मात्र स्वीट साऊंड. खेळाडू उपस्थित आहेत. हो हो, वेल जज. अत्यंत चांगलं जजमेंट राहिलं. तुषार होते त्या ठिकाणी. बेड प्लेट, चांगला प्रयत्न केला. जवळजवळ 4 धावा वाचवल्या. षटकारच होता, मात्र या 4 धावा वाचवल्या गेल्यात. चेक करायचंय. प्रयत्न तर चांगले केले होते, मात्र ज्यावेळी चम घेतली तेव्हा
त्यांचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता की आत हे आता पाहिलं जाईल. सेफ आहे. चला चांगले बाबूचे प्रयत्न राहिले देते. बाडी स्ट्रॉंग आणला असताना हो यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. एक अबांतर धाव मिळत असताना इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतो आपल्याला 17 आकड्यावरती. हो बिगिट केलाय. फटका चांगला आहे. उंची मिळाली आहे मात्र लांबी तेवढीच प्राप्त झाली आहे आणि आजच्या दिवसात पहिला षटकार येतोय देवलोली टीमच्या बाजूने. फलंदाज रोहितच्या पाठमधून. पहिला षटकार थोडासा उशीर झाला खरं तर या षटकाराला. पुन्हा एकदा पुढे आल्यात. कॅचचा कॉल आहे मात्र झेल स्वीकारला जातोय. चांगला झेल टिपला षटकारानंतर फलंदाज बाद. चौथा धक्का देवलोलीला. स्वप्नील गायकर ला पाहतोय आपण. नवीन फलंदाज सिद्धेश आलाय. शेवटचा अंतिम षटक आहे. ओ चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. अद्यापर्यंत इनिंग मध्ये विचार केला तर एकच षटकार आलाय. त्यामुळे तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील जेणेकरून एक पाटिंग स्कोर उभा राहील. अशा वेळेला शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा बिगिट केलाय. फटका चांगला. खेळाडू उपस्थित आहेत. हो हो आणखीन एक वेळा रन्स वाचवल्यात मात्र आता पाहावं लागेल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चेक केलं जाईल फिल्डर कशा प्रकारे आले.
चेंडूवरती झेप घेत असताना सेफ आहे. चला चांगले प्रयत्न राहिले. मगाशी सुद्धा 4 धाबा वाचवले, आता सुद्धा 4 धाबा. ह्याच धाबा तुम्हाला कामी पडत असतात, त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा फिल्डिंग चांगलं झालंय. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी निघाल्यात आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना पुन्हा एकदा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. कोहलीच्या बेगाने चेंडू चाललाय. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. गुड शॉट. चांगली बॅटिंग आता लास्ट मोमेंटला करावी लागेल. 31 धाबा झाल्यात. शेवटच्या अद्याप 2 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे. फुल टॉस सरळ केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत मिड ऑफचा. तोपर्यंत चेंडू पाठीमागे निघून जातोय. 2 धाबा इथे मिळाल्यात. धावसंख्या 33. 33 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला जातोय. पंच बाट चिकूड करत असताना एक अवांतर धावेने भड होते. चला आता धावचीची संधी आहे ते पाहावं लागेल. या रनआउटची विकेट आली आहे. आता धावा मिळाल्या त्या एकूण आता 2 धावा मिळाल्या. तिसरे धाब्यासाठी आउट झाले आणि इनिंग समाप्त झाली. धावा झाल्या त्या 36 ना सर, 36 धावा झाल्यात. 37 टार्गेट असलेल्या मॅच मध्ये 36 धावा तुम्हाला पाहा मिळतात. 37 टार्गेट. चला नेक्स्ट मॅच खरवई आणि त्याच्या विरोधात निशांत 11 श्री स्वामी समर्थ अंबरपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
तर या दरम्यान स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली आहे आणि त्यांची सुकन्या काजल भोईर यांच्या मंचावरती आगमन झालं. दिदी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे महेंद्र शेठ टानगे आणि योगेश भगत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावा. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला 24 बॉल 37 बनवायच्या दाबा. टीम दापिवलीला सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईक वरती देवा आणि नॉन स्ट्राईक यांना रुपेश गायकर. ही सलामीची जोडी 24 बॉल 37 धाबा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक चिराग चा सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल हुक केला जातोय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात आणि पहिल्याच बॉल वरती स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. दोन या धावसंख्येवरती दोनने सुरुवात झाली आहे. दुसरीकडे पाहिलं तर देवलोली संघाला धावांसाठी थोडा संघर्ष करावा लागला. चांगला बॉल या ठिकाणी एज लागतोय. चेंडू पाठीमागे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मार्गस आहे. एकमेव षटक 4 ओव्हरचा सामना. दोन संघामध्ये आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा लेग स्टंपला या ठिकाणी एज अँड टेकन. पहिल्या बॉल वरती 2 धाबा, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर आलेली विकेट. दोन या धावसंख्येवरती दापिवली संघाला पहिला धक्का. चला इथे धाबा 2 धाबा. मच्छिंद्र गायकर आलाय. बंडाऊनचा खेळाडू. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा 2 धाबा येत असताना 4 चेंडू 4 धाबा आल्यात. 37चं टार्गेट आहे मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना. फटका इथेही चांगला आहे. बॉलर स्ट्राईक बॅक केलंय. स्वतःच्या गोलंदाजीवरती अडवलाय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना सिंगल डबल वरती तुम्हाला काम चालवावं लागले. फटका इथेही चांगला खेळल्यात. डीप मध्ये फोल्डर नाही आहे. चेंडू चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच्छिंद्र गायकरच्या बॅटमधून पहिला चौकार.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन करवई संघ आणि हंबरपाडा जर नाही आले तुम्ही तर पेनल्टी लागेल, लक्षात ठेवा, कारण सामना सुरू झालाय त्यामुळे तुम्हाला आता यावंच लागेल या मैदानावरती खेळ करत असताना. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ वेळेवरती उपस्थित राहायचंय. हंबरपाडा आणि त्याचबरोबर खरवई. चला टॉस बॉक्स मध्ये या. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 1-8. अद्याप आता 18 मध्ये 29 करायच्या. 18 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. रविनाथ आल्यात आता गोलंदाजी करण्यासाठी. चला गेम ऑन करा, जास्त वेळ नको प्लीज. दोन्ही संघ लक्षात ठेवा. 4-4 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हुक केलाय रुपेश गायकरने. हो चांगलं फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग झालं. 3 धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. एसके होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 3 धावा वाचवत असताना फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतोय. त्यांना माहित आहे आता 17 बॉल करायचे ते तुम्हाला धावा 28. 17 बॉल मध्ये 28 धावा. मच्छिंद्रच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न. पुढे निघाले होते रुपेश, मात्र नकार दिला जातोय. पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. जरी धावा 34 बनवायच्या असल्या तरी सुद्धा या मॅच मध्ये थोडासा दबाव पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान पाहतोय आपण बदलापूर चे आपले बदलापूर संलग्न वागणी क्रिकेट समालोचक समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुल चव्हाण सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. बॉल आबेत आहे. फिल्डर हो 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 काय केलंय या ठिकाणी. कॅच की मॅच सोडलाय. जवळ कॅचच होता. हातामध्ये चेंडू विसवला होता, मात्र झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर पडला आणि षटकार 6 धावा. कारण झेल टिपला असता तर खेळाडू बाद झाले असते आणि या 6 धावा कमी झाल्या असत्या. म्हणून आम्ही सांगत असतो कॅचेस विन द मॅचेस. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. चाला स्वीपर कव्हरला स्टॉप केलाय चेंडूला. तोपर्यंत 2 धावा इथे मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. चांगला चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. दापिवली संघाला सुवर्ण संधी. 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपये. आता 13 बॉल 19 करायच्यात. 13 चेंडू 19 धाबा. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय जमिनीलगत. फटका. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघायचं होतं, मात्र नकार दिला रुपेशने. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. पाणी घेऊन जा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्यात 19. आता येणारे 12 बॉल करायच्या धावा 18. 12 मध्ये 18.
हॅलो चला आता दाबा पाहिजे तुम्हाला. ओ फुलटॉस पहिलाच बॉल बिग हिट. काय केलंय या बॉल वरती षटकार आलाय. रिव्ह्यू घेतलाय. याच बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू होता. फेअर आहे. फक्त षटकार आहे. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही अगदी जागेवरती थांबले. हो पुन्हा एकदा चेंडू चालला डीप मध्ये. एकेरी धाव मिळत असताना रुपेशने आपल्याकडे का स्ट्राईक ठेवली हे त्याने दाखवून दिलं. आता चेंडू शिल्लक आहेत ते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चाललाय. सीमा रेषा पार. विजयाचा मार्ग सुकर करत असताना आता तुम्हाला बनवायच्या धाबा 7 धाबा बनवायच्यात. 9 बॉल 7. 9 बॉल 7. याच ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार येत असताना पाहायला मिळाला. ओ या ठिकाणी पाहतोय बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरून आल्या तोपर्यंत एक धाव. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळते तुम्हाला. दोन धावा का घेतल्या नाहीये. इथे 2 धावा झाल्या असत्या जर एक धाव पहिली वेगाने एकवटली असती तर. आता धावा अद्याप 5 करायच्यात. 7 बॉल 5. 7 चेंडू 5 धावा. एखादा चेंडू डॉट आला तर सामन्यामध्ये गंमत पाहायला मिळेल. तर त्यासाठी चेंडू तुम्हाला फेकावा लागेल तसा. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळत असताना मच्छिंद्र गायकर आणि रुपेश गायकर ही जोडी. पहिला धक्का लवकर लागल्यानंतर या दोघांनी डाव साबरला आणि आता येणारे 6 बॉल करायच्या धावा 4. बॉल 4 ची गरज आहे. आता सामन्यामध्ये थोडासा विचार विमर्श केला जातो की आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. मगाशी पहिल्याच बॉलवरती षटकार आला. सामना खुला करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यानंतर आलेला चौकार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेस डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट दिलाय. आता मात्र चेंडू 5 करायच्या धावा 4. चला नेक्स्ट मॅच गावदेवी क्रिकेट संघ खरवई आणि त्यांच्या विरोधात हंबारवाडा. हंबारवाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. विनंती टीम गावदेवी खरवई कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस साठी या. अन्यथा पांडीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची. लवकरात लवकर आपण यायचं कारण भरपूर उशीर झालाय. पहिला सामना आज आपण खरं तर उशिराने चालू केलाय त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला पोहोचायचं आहे.
चला या ठिकाणी आता चेंडू शिल्लक आहेत 5 बडबाच्या 4 मग अशी एक धाव घेतली नाहीये झाली असती कदाचित मात्र या जावा तुम्हाला मागात पडत असतात 5 बॉल 4 ची गरज आहे सामन्यामध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र एक धाव मिळाली एक धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व असतं आणि तसंच काहीच चित्र पाहायला मिळतं ठीक सुस्वागतम 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 याच दरम्यान देवळी गावचे युवा उद्योजक शरद शेठ विषय यांचं आगमन झाले विनंती आपण मंचावरती यावं आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आपण पाहतोय आज महेंद्रजी ठाणगे यांचं आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत त्यासोबत स्पर्धेचे शिल्पकार नितीनजी भुईर हे देखील आपल्यासोबत जोडले गेले ज्ञानेश्वरजी भोपी आपलंही मनपूर्वक स्वागत आहे खरं तर विषय साहेबांचं आगमन झालंय शरदजी विषय देवळी गावचे उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत होता एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेसाठी निघाल्या तू मायमाय झाली आहे आणि अखेरकार थ्रो थोडासा लेट आलाय त्यामुळे ते 2 धावा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या खरवई विरोधात हंबारवाडा दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करतोय नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होईल सर्व मान्यवर आमचे जोडले गेले चांगला फटका एक धाव कंप्लीट केली आणि आता विजयासाठी आवश्यक असणारी धाव मिळाली आणि सामना जिंकला या ठिकाणी आई गावदेवी दापिवली या संघाने हा सामना जिंकला हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम खेळत असताना तुमच्या धावा थोड्या कमी पाहायला मिळाल्या देवलोली संघ मात्र तरी सुद्धा तुम्ही फाईट केला